आज मी बनवते आहे फ्रीज मॅग्नेट मोल्डेड क्लेनी। मला पेस्ट्री खायचं मन खूप होत होतं, म्हणून आज मी बनवणार आहे पेस्ट्री। तर मी पहिले आता क्ले मिक्स करून घेते। मी पेस्ट्रीची प्लेट आता रेडी केलेली आहे। आता आपल्याला फक्त पेस्ट्री रेडी करायची आहे। गाईज, माझी आता पेस्ट्री अँड केक रेडी झाले आहे। मीन्स मी असं दाखवले केक, त्याच्यामधलं एक पीस असं हे बाजूला ठेवलेलं आहे मी, आणि खालची प्लेट पण रेडी झालेली आहे। आता मी याला ड्राय करायला ठेवेल आणि मग त्याच्यानंतर आपण कलरिंग स्टार्ट करूया। हे आता ड्राय झालेलं आहे आणि मी कलरिंग स्टार्ट केलेली आहे। मी आता याला कलर करते। मी आता पहिले तर आपण प्लेटला ब्राऊन कलर करून घेऊया। आणि मी आता केकला रिअल केक सारखं पेंट करेल, मीन्स त्याला मी ब्लॅक पॉलिश टाईप करणार आहे त्याला। गाईस, मला केकला कलर द्यायचा होता ब्लॅक, आणि नंतर मी विचार केला की ब्लॅक कलर केकवर छान दिसणार, मग आता मी केकला पिंक कलर देते। बिकॉज माय फेवरेट कलर इज पिंक, म्हणून मी केकला पिंक कलरच देते। माझा फेवरेट कलर पिंक नव्हता, माझा फेवरेट कलर लॅव्हेंडर रोज आहे, पण लॅव्हेंडर रोज याच्यामध्ये नाही आहे, म्हणून मी आता पिंक कलर देते याला। माझा आता पिंक कलर देऊन झालेला आहे आपल्या केकला। आता मी त्यातला ब्लॅक स्पॉट्स देते। आय थिंक माझा कलर वाढलेला नाही आहे, पण काही नाही, ते दिलं जातं ते। अँड गाईज, मला कमेंट करा की मी पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या शेपचं मॅग्नेट बनवू मोल्डेड क्लेनी। गाईज, आपला केक रेडी झाला आहे। आता आपण याला मॅग्नेट लावूया, त्याला उलटं करूया आणि आपण याला लावूया मॅग्नेट। And our fridge magnet is ready. आता आपण याला फ्रीजला लावून बघूया। सी गाईस, our fridge magnet is ready. तर कमेंट करा तुम्हाला पुढे अजून कोणत्या शेपचा फ्रीज मॅग्नेट बघायचा आहे, आणि ते पण आपण मोल्डेड क्लेनीच बनवूया, नाहीतर कार्डबोर्डनी पण आपण बनवू शकतो। सो बाय बाय।